नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या महा एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधूला आता अंकुरचा म्हणजेच दळवी घराण्याने जे अंकुरला दत्तक घेतलेले असते त्यांचा नंबर मिळतो। त्या नंबरवर सिंधू फोन लावते। त्याच वेळेस तिकडून अंकुर फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो कोण आहे। तर अंकुरचा आवाज ऐकून इकडे सिंधूच्या डोळ्यात अश्रू येतात। त्या क्षणी अंकुरचे जे आता बाबा असतात ते बाबा तिथे येतात आणि म्हणतात काय रे कुणाचा फोन आहे। तेव्हा अंकुर म्हणतो काय माहिती कोणाचा फोन आहे धरा। त्यावेळेस अंकुर तिथून खेळायला निघून जातो। त्यावेळेस ते दळवी सिंधूला असं म्हणतात की हॅलो कोण बोलते। त्यावेळेस सिंधू म्हणते ऐका ना, मी अंकुरची आई बोलते, माझ्या बसचा ॲक्सिडेंट झाला होता, हे सगळं काही सत्य सांगते। त्यावेळेस लगेचच समोरून ते दळवी जे व्यक्ती असतात अंकुरला दत्तक घेणारे ते म्हणतात की एवढ्या वर्षांनी 9 वर्षांनी तुम्हाला कशी काय आज आठवण आली, असं म्हणून ते सिंधूला गप्प करतात। तर इकडे दुसऱ्या दिवशी लगेचच इकडे राखी पौर्णिमा असते। राखी पौर्णिमेच्या दिवशी विनू रडत असतो की मला काही झालं तरी सावीच्या हातूनच राखी बांधायची आहे। परंतु विनूला शांत करण्यासाठी आता इकडे सिंधू सावीप्रमाणे लहान बनते आणि विनूला राखी बांधत त्याला हसवते आणि म्हणते की आज रक्षाबंधनच्या दिवशी जर तू असा आमोशासारखा चेहरा केला तर तुझ्या सावीला आवडेल का, असं म्हणून आता सिंधूने विनूला हसत हसत राखी बांधलेली असते। आता कशा प्रकारे सिंधू सगळं काही सत्य राघवला सांगणार आणि तिचा खरा असणारा अंकुर आणि त्याचबरोबर सावीला सुद्धा घरी घेऊन येऊन मधूचे चांगलेच 12 वाजवणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।